हॅलो मित्रमैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर। आशा करते सगळे मस्त असाल, स्वस्थ असाल। तर आज मी बनवते आहे मुगलाई चिकन। त्याकरिता मी अर्धा किलो चिकन स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि चिकनला मॅरिनेट करण्याकरिता सर्वात प्रथम त्यात टाकायचं आहे 1 टेबलस्पून लसूण अद्रकची पेस्ट, त्यानंतर 1 टेबलस्पून लाल मिरची पावडर, 1 टीस्पून हळद, नमक टाकायचं आहे स्वादानुसार, त्यानंतर 2 मोठे चम्मच दही टाकायचं आहे आणि लिंबू पिळून घ्यायचं आहे आणि त्यानंतर ब्लॅक पेपर टाकायचं आहे 1 टीस्पून आणि सगळे मसाले व्यवस्थित चिकनला लावून घ्यायचे आहे आणि मॅरिनेट करण्याकरिता अर्धा तास ठेवून द्यायचं आहे। त्यानंतर मसाल्यासाठी आपल्याला लांब लांब कांदे कापून घ्यायचे आहेत आणि एका कढईमध्ये कांदे सगळे फ्राय करून घ्यायचे आहेत। जसे आपण बिर्याणीकरिता कांदे फ्राय करतो जस्ट लाईक तसेच तुम्हाला कांदे फ्राय करून घ्यायचे आहेत। तर इथे बघू शकता कांद्यांना मस्त कलर आलेला आहे। तर मी आता कांदे काढून घेते आहे आणि त्यानंतर त्याच कढईमध्ये तुम्हाला 10-12 काजू फ्राय करून घ्यायचे आहेत। ही भाजी मी 2 व्यक्तीकरिता बनवत आहे, सो त्याच्या अकॉर्डिंग मसाले ॲड केलेले आहेत। तर काजूसुद्धा फ्राय झालेले आहेत। आता मिक्सरच्या जारमध्ये कांदे, काजू आणि लसूण अद्रक ॲड करायचं आहे आणि त्यानंतर अर्धी कटोरी दही टाकायचं आहे, पाणी टाकून घ्यायचं आहे आणि त्याची एक फाईन पेस्ट बनवून घ्यायची आहे मिक्सरला। आणि आता फोडणीची तयारी करता मी इथे खडे मसाले घेतलेले आहेत। खडे मसाल्यांमध्ये शहाजिरं घ्यायचं आहे, दालचिनीचे 2 तुकडे घ्यायचे आहे, 1 मोठी इलायची, 1 छोटी इलायची घ्यायची आहे आणि 3 ते 4 हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहेत आणि त्या तेलावर परतून घ्यायच्या आहेत आणि लगेच त्यामध्ये तुम्हाला चिकन ॲड करायचं आहे। चिकन ऑलरेडी मॅरिनेट असल्यामुळे त्यात मसाले असतात आणि मसाले खालून लागू नये म्हणून तुम्हाला मध्यम आचेवरच चिकन फ्राय करून घ्यायचं आहे आणि मध्ये मध्ये फिरवत राहायचं आहे। तर बघू शकता इथे चिकन बऱ्यापैकी नरम झालेलं आहे, तो तुम्हाला त्यात मसाले ॲड करायचे आहेत। तर मसाल्यांमध्ये मी इथे 2 टेबलस्पून लाल मिरची पावडर, 1 टीस्पून हळद, 1 टेबलस्पून धने पावडर आणि 1 टेबलस्पून गरम मसाला घ्यायचा आहे आणि हे सगळे मसाले व्यवस्थित परतून घ्यायचे आहेत। आणि बघा किती मस्त कलर आलेला आहे। तर मित्रांनो, नुसतं कलरच नाही तर स्वादसुद्धा अप्रतिम आणि भन्नाट असा लागतो ह्या भाजीचा। तर तुम्हीसुद्धा एकदा नक्की ट्राय करा ही भाजी। मी सुद्धा प्रथमच ट्राय केली होती आणि चवीला अप्रतिम झाली होती बघा। तर त्यानंतर तुम्हाला नमक ॲड करायचं आहे आणि जी आपण पेस्ट बनवून ठेवली होती ती पेस्टसुद्धा ॲड करायची आहे। आणि बघा आता व्यवस्थित चिकन मुरलेलं आहे, सो त्यात तुम्हाला पाणी ॲड करायचं आहे। पाणी थोडं कोमट ॲड केलं तर चिकन लवकर मुरतं। तर इथे मी 2 व्यक्तीकरिता ही भाजी बनवत आहे, सो त्याच्या अकॉर्डिंग मी पाणी ॲड केलेलं आहे। इथे मी 1 ग्लास आणि म्हणजे सव्वा ग्लास, जवळपास सव्वा ग्लास पाणी ॲड केलेलं आहे। तर चिकन व्यवस्थित मसाल्यांमध्ये परतून घ्यायचं आहे आणि असं तेल सुटायला लागलं की त्यानंतर तुम्हाला त्यात कोथिंबीर बारीक कापलेली टाकून घ्यायची आहे। तर बघा किती मस्त कलर, आणि नुसतं कलरच नाही तर स्वादसुद्धा अप्रतिम होता। तर मित्रांनो, माझ्या रेसिपीज तुम्हाला आवडत असतील तर लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।